मित्रांनो, ती परत आली. ती तब्बल 8 वर्षानंतर परत आली. आणि यावेळेस मला खात्री आहे की ती मला नाराज नाही करणार. मला काय, तुम्हाला सुद्धा नाराज नाही करणार. मित्रांनो, महानगरपालिका निवडणूक आली आणि येत्या 15 जानेवारीला तुम्हा सर्वांना मतदान करायचं. तुमचा मतदानाचा हक्क तुम्ही गाजवा वाजवा काही करा, पण मतदान नक्की करा. कारण की तुमच्या एका मतावर तुमच्या प्रभागातील पुढील 5 वर्षे विकास कोण करणार, कसा करणार, हे सर्व अवलंबून आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण एवढे जागरूक नव्हतो, मी सुद्धा नव्हतो. आपण नेहमी म्हणायचो की उमेदवाराला आम्ही निवडून दिल्यानंतर तो 5 वर्ष दिसलाच नाही, दिसतच नाही. तो का दिसला नाही? कारण की तुम्ही शोधला नाही. तर यावेळेस ज्या उमेदवारांनी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यापेक्षा तुमची आहे. त्याच्याकडून ती कशी करून घ्यायची ही जबाबदारी तुमची आहे, कारण की तुम्ही मत देताय, तुम्ही निवडून देताय. आणि जोही उमेदवार तुमच्या घरी मत मागायला, प्रचार करायला येतोय, त्याचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह करा. कारण की निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्षे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्याही समस्या आहेत ते तुम्ही डायरेक्ट त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून मांडू शकता. आणि मला तर असं वाटतं की सध्या प्रत्येक उमेदवाराने जे प्रचार कार्यालय, जे ऑफिस उभे केले आहेत ते 5 वर्षे तसेच असायला हवं. म्हणजे कुठल्याही जनतेला काही तक्रार असेल, काही समस्या असेल, तो डायरेक्ट त्या ऑफिसवर येऊन, त्या कार्यालयावर येऊन तुम्हाला भेटून सॉल्व्ह करू शकतो किंवा ते मांडू शकतो. तर तुम्ही जागरूक झालेलेच आहात, मला माहिती आहे. तर येत्या 15 जानेवारीला मतदान नक्की करा. यावेळेस मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आहे. तुम्हाला 4 मत करायचे आहेत. तर जो उमेदवार खरंच तुमच्या प्रभागासाठी विकास करेल याची तुम्हाला खात्री आहे, अशाच उमेदवाराला तुम्ही मत करा, निवडून द्या आणि पुढील 5 वर्षे त्या प्रभागासाठी विकास करून घ्या. ही जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.